पंढरपूर वारीचे शब्द या सिरीजमधील आजच्या भागात आपण वारकरी हा शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। महाराष्ट्रात राहून वारी किंवा वारकरी माहीत नाही असं कधीच होऊ शकत नाही, कारण महाराष्ट्रात जन्माला आलेल्या आणि इथल्या मातीत वाढलेल्या प्रत्येकाच्या रक्तात हे शब्द नक्कीच भिनलेले असतात। लहानपणापासून घराघरात ऐकू येणारे ज्ञानोबा तुकोबांचे अभंग आणि टाळ मृदंगाचा गजर ऐकतच आपण मोठे होतो। त्यामुळे वारकरी हा शब्द आपल्या इतक्या सवयीचा आहे की त्याबद्दल वेगळं काय सांगावं असंच कुणालाही वाटेल। पण आजचा हा व्हिडिओ मी एका खास कारणासाठी बनवला आहे। आपल्यापैकी अनेकांना वारकरी हा शब्द माहीत आहे, पण त्या शब्दाची नेमकी व्याख्या काय, तो शब्द कसा तयार झाला आणि संतांनी खऱ्या वारकऱ्याची काय लक्षणं सांगितली आहेत, हेच आज आपण अतिशय सोप्या शब्दात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्याच्या काळात विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या आणि पंढरीची नियमित वारी करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या अनुयायाला वारकरी म्हटलं जातं। पण वारकरी शब्द कसा तयार झाला तर बघा, वारकरी या शब्दाची फोड केली तर आपल्याला त्याचा खरा अर्थ सहज लक्षात येतो। हा शब्द वार आणि करी अशा दोन शब्दापासून बनला आहे। यातल्या वारचा अर्थ फेरा, खेप किंवा ठराविक वेळी ठराविक ठिकाणी जाणं येणं असा आहे। म्हणूनच पंढरपूरला दरवर्षी ठराविक तिथीला जाण्याच्या प्रथेला वारी म्हटलं गेलं। आता करीचा अर्थ जाणून घेऊयात। यात करीचा अर्थ होतो करणारा, जसं की शेती करणारा तो शेतकरी, कष्ट करणारा तो कष्टकरी। अगदी तसंच विठ्ठलाच्या ओढीनं पंढरपूरची वारी करणारा तो वारकरी। याच वारकऱ्याच्या मनातील भावना संत तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये खूप सुंदर मांडल्या आहेत। ते विठ्ठलाला आळवणी करताना म्हणतात, हेची व्हावी माझी असं, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकवू न दे हरी। म्हणजेच देवा, मला जन्मोजन्मी तुझाच दास कर आणि माझी पंढरीची वारी कधीही चुकू देऊ नकोस, हीच माझी एकमेव इच्छा आहे। अशी वारीची तीव्र आस असणारा तो वारकरी। थोडक्यात सांगायचं तर विठ्ठल भक्तीची ओढ मनात बाळगून श्रद्धेने पंढरीची वारी करणाऱ्या भक्ताला वारकरी म्हटलं जातं। आता संतांनी सांगितलेली वारकऱ्याची काही महत्त्वाची लक्षणं पाहूयात। वारकरी हा गळ्यात तुळशीची माळ धारण करतो, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावतो आणि वर्षातून किमान 2 वेळा म्हणजेच आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरीची वारी करतो। पण ही झाली बाह्य लक्षणं, ती त्याच्या विठ्ठल भक्तीची आणि वारीशी असलेल्या निष्ठेची साक्ष देतात। मात्र वारकरी पण केवळ याच गोष्टीपुरतं मर्यादित नाही आहे, तर संतांच्या मते वारकऱ्याची खरी ओळख त्याच्या आचरणातून दिसली पाहिजे। म्हणूनच तो सत्य, अहिंसा, समता आणि प्रेम या मूल्यांचं पालन करण्याचा प्रयत्न करतो। ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हाच विचार मनात ठेवून वारकरी प्रत्येक प्राणीमात्रात देव पाहतो। खरं म्हणजे उच्च नीच, लहान मोठा, गरीब श्रीमंत हा भेद विसरून सर्वांना समान मानणं हीच वारकरी संप्रदायाची शिकवण आहे। त्यामुळे वारकरी होण्यासाठी कोणतीही जात, पंथ, संपत्ती किंवा विद्वत्ता आवश्यक नसते। जो विठ्ठल भक्तीचा मार्ग स्वीकारतो आणि श्रद्धेने वारीची परंपरा जपतो तो वारकरी होऊ शकतो। म्हणूनच वारकरी हा शब्द केवळ एका व्यक्तीची ओळख नाही, तर महाराष्ट्राच्या समता, भक्ती आणि बंधुभावाच्या परंपरेचं ते एक प्रतीक आहे। आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।